तब्येतीत चांगली सुधारणा आहे तुमच्या. ही गोळी घ्या. औषध नकोय मला, कोणाचे उपकार नकोय. काय झालं? आमचं काही चुकलं का? तुमचं काय सुद्धा चुकलं नाही. माझं चुकलंय, सगळं माझं चुकलंय. त्यांचा पाडा माझ्या पुढे वाचू नका. औषध नको, दारू दे मला. दारू दे. पण डॉक्टर सांगत होते दारू प्यायल्यानंतर मी मरेन. एवढंच ना? मरू दे मला, सुखाने मरू दे. नाही डॅडी, आम्हाला गरज आहे तुमची. नाही, कुणाला माझी गरज नाही. एक टॉप डिरेक्टर आहे. मी माझ्या सगळ्या सुखा कबूल करतो, पण मला सुखाने मरू द्या. सुखाने मरू द्या. आपण मला बघून चकित व्हायचं काही कारण नाही, कारण आपण प्रथमच भेटतो एकमेकांना. पण मला तू चांगलंच ओळखतेस. तुम्ही जो माणूस तुझ्यामुळे आयुष्यातून उठला, त्या दुर्दैवी माणसाची मी पत्नी आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही अमर बापूंच्या पत्नी गीता. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय तुमच्या नवऱ्याच्या तोंडून. खूप स्तुती करतात तुमची. आज मुद्दाम वाकडी वाट करून आला? कारण माझे पती खूप आजारी आहेत. मग मला कशाला सांगताय? हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. माझं घर काही हॉस्पिटल नाही. गौरी, त्यांच्या भोवती प्रेमाचे धागे फार कुशलतेने विणलेस. आता ते तोडलेस तर हा घाव त्यांच्या जिव्हारी लागेल. आतापर्यंत जसं प्रेमाचं खोटं नाटक केलंस, त्याचप्रमाणे. गीताबाई, आम्ही नाटक करतो त्यासाठी लोक आमच्यावर लाखो रुपये उधळतात. हा फुकटचा तमाशा आम्हाला परवडणार नाही. गौरी, मी हात जोडते. मनापासून मला माफ करा बाई, तुम्ही जाऊ शकता. तुमचा नवरा जिवंत राहायला काय किंवा मेला काय? खबरदार पुढे एक अक्षर बोलीस तर. तुला थोडी तरी माणुसकी असेल म्हणून मी तुझ्या दाराशी आले, पण तू माणूस नाहीस, सैतान आहेस. स्त्री म्हणून घेण्याला नालायक आहेस. मोहन बाबू, व्हाट सरप्राईज. गौरी, आज एकदम अचानक. हो, मी तुम्हाला कितीदा बोलवलं, पण तुम्ही कधी आलाच नाही. तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय का? त्याचं काय गौरी, तू पडलीस एक सुपरस्टार, सुप्रसिद्ध अभिनेत्री, आणि त्यात एकाच वेळी तुझे 2 सिनेमे प्रदर्शित होत आहेत. म्हटलं तुला वेळ मिळेल ना मिळेल, भेटशील ना भेटशील. न भेटायला काय झालं? भरपूर वेळ होता माझ्याकडे. अहो, माझे 2 चित्रपट लागले तरी प्रीमियर साठी मला एकाने नाही बोलवलं. नालायक माणसे तसली. त्यांना दोष देऊ नकोस. अगं त्यांची काहीच चूक नाही. अगं ते दोघंही बिचारे अडचणीत आहेत. त्या दोघांचे चित्रपट पहिल्याच खेळाला पडले. खरं सांगताय? म्हणून कदाचित त्याला तुला फोन करायला वेळ मिळाला नसेल. मला असं वाटतं गौरी, यापुढे ते तुला टाळण्याचाच प्रयत्न करतील. मला काय फरक पडतोय? अजून माझ्या हातात पुष्कळ चित्रपट आहेत. बेस्ट ऑफ लक. माझी अपॉइंटमेंट आहे, आठवण करून देतो. माझा सेक्रेटरीच येतो. मला गेलं पाहिजे गौरी, एक महत्वाची अपॉइंटमेंट आहे फायनान्सच्या लोकांच्या बरोबर. असून माझी काहीच तयारी नाही. प्लीज मला जायला पाहिजे. थँक्स फॉर रिमाइंड. मोहन बाबू, माझं ऐकून तरी घ्या. कोण अमर बाबू? खूप दिवसांनी आलात. पण तुम्ही गप्प का? तुमच्यासारखी माणसं अपयशाला घाबरत नाहीत. मला खात्री आहे तुम्ही परत नवीन चित्रपट निर्माण कराल. नाही, मला तसं वाटत आहे. नाही, आमच्याकडे नवीन कादंबरी आली आहे. एक जबरदस्त कथानक आहे, दाखवतो तुम्हाला. ठीक आहे कादंबरी. कोठीवरची मुलगी. अमर बाबू, आज जर
कोठेवर दुसऱ्यांच्या मुली नाचताना पाहून तुमच्यासारखे शरीफ लोक खुश व्हायचे, पण या कोठेवर नाचणाऱ्या मुली तुमच्यासारख्या शरीफ लोकांची औलाद आहे याची कधी त्यांना आठवण होती का? स्वतःची बायका मुलं घरी सुरक्षित ठेवून तुमच्यासारखे शरीफ लोक इथे येतात. अहो, इथे जन्म घेणारी मुलं कुणा मोल मजुरी करणाऱ्या गरीबाची नसतात, तर तुमच्यासारखे शरीफ आणि जहागीरदार लोक याने बाप असतात आणि जाताना आपल्या शराफाची निशाणी इथं सोडून जातात. मी तुझं भाषण ऐकायला इकडे आलो नाही. एक बाप यानं माझ्या मुलीला इथून घेऊन जायला आलोय. कुणाची मुलगी? कोण आहे हिचा बाप? लग्न केल्याचं सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे? काय पुरावा आहे की मुलगी तुमची आहे? अमर बाबू, इथं मुलीला लोक ओळखतात ते आईच्या नावानं. मी तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला इकडे आलेलो नाहीये. तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा ही मुलगी, पण आधी तिचा सौदा करा, तिची किंमत मोजा आणि मगच घेऊन जा तिला. नाहीतर कोठ्यावर नाचणारी एक सामान्य बाई तुला मी अभिनेत्री बनवली, समाजामध्ये तुला प्रतिष्ठा मी मिळवून दिली, लाखो रुपये उधळले तुझ्यावर मी, आणि बदल्यामध्ये काय दिलंस मला तू? बरबादी, बदनामी. काय मेहरबानी केली ना तुम्ही अमर बाबू आमच्यावर? त्याचा भरपूर मोबदला वसूल केलाय तुम्ही. आमच्या तारुण्याची किंमत मोजली आम्ही. अहो, आम्ही गुन्हेगार असू, पण आमची इज्जत लुटणारे तुम्ही काय कमी गुन्हेगार आहात? जगातल्या शरीफ लोकांना जाऊन सांगा, पैसे मोजून द्या आणि मुली परत घेऊन जा म्हणावं. आणि हे तर शक्य नसेल ना, तर समुद्रात जाऊन जीव द्या, मला तुमचं तोंडी दाखवू नका. शराफत से निकल जाइए अमर बाबू, वरना धक्के देके बाहर निकालना पड़ेगा. पहिली तुमचं अभिनंदन. कशाबद्दल? अहो, निराश झालेला अमरला तुम्ही वाचवलं. नाही तर गौरीच्या नादाने. प्लीज विजू, तिचं नाव देखील काढू नकोस माझ्या पुढे. गौरीच्या नादाने मी खरंच स्वतःला विसरून गेलो होतो, हरून बसलो होतो. तिथं मला वेळेत सावरलं म्हणून. नाहीतर मी. भाऊजी, हा, माणूस निमित्त मात्र असतो, पण जीवनातला ऊन पावसाचा खेळ मात्र कायमचा चालू असतो, आणि यावर माझा विश्वास आहे. खरं आहे वहिनी तुमचं. आपण कोण निमित्त होतं याला सुद्धा महत्व आहेच की. मग तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत? काय करायचं ठरवलंयस? प्लॅन एकच, स्वतःचा नवीन चित्रपट सुरू करायचा. गुड. त्यात खूप अडचणी आहेत. तुम्ही स्वतःचा फायनान्स नाही, स्वतःचा स्टुडिओ नाही. हे घर गहाण ठेवून काय चार काहीतरी काय बोलतोस? हे घर गहाण ठेवून काय होणार? तू आणि तुझ्या बायकाबर काय रस्त्यावर येऊ द्यायचे? मी एक सुचव तुला. या चित्रपटाला संपूर्ण फायनान्स करायची माझी तयारी आहे. बोल, केव्हा सुरू करतोस? प्लीज डोंट डू इट. का? एक टॉप डायरेक्टर है. यू आर अ ग्रेट डायरेक्टर. अरे, सुबह का भटका शाम को वापिस आता है तो उसे भटका नहीं कहते. हा, एक चूक केलीस आयुष्यात तू, पण पुन्हा काय तीच चूक करणार आहेस? कुणाच्या उपकाराचं ओझ पेलण्याची ताकद माझ्यामध्ये नाहीये. काहीतरी बडबडू नकोस. उपकार कसले? इट्स अ बिझनेस. केवळ माझ्या मैत्रीसाठी तू. हा, तसं म्हण पाहिजे तर. मैत्रीचा एक तरी ऋण फेडायची संधी देशील की नाही तुम्हाला? काय? नाच शिकायचा. गौरी, ही खबर वाचलीस तू? कसली? अगं, उद्या अमर बाबूची नवीन फिल्म रिलीज होतीये. नवीन फिल्म? हो, या फिल्म मध्ये त्याने एका नवीन हिरोईनला चान्स दिलाय. पण ती माझ्या बरोबर कधीच करू शकणार नाही. गौरी, तू गाफील राहू नकोस. कोण जाणे, उद्या लोक त्यांना डोक्यावर घेतील आणि तुला मात्र विसरतील. मम्मी, हे अमर बाबू कोण ग? ज्याला आमच्या पायाची धूळ समजून आम्ही झटकलं. आमच्या आयुष्यातल्या जत्रेतलं एक सोंग. आवडलं ना? मग आता तुला मी माझी बेडरूम दाखवतो. कमेन कमेन. तर ही माझी बेडरूम. मोहनजी, तरी तू माझ्या घरात मला न विचारतो का? मी याला राग आला तुम्हाला? अगं, मुळीच नाही. आज तर मी फार खुशीत आहे, आणि याला कारण ही अंजू. अंजू, तिची ओळख करून देतो. ग्रेट ऍक्ट्रेस गौरी. हॅलो, मी नाव ऐकलंय. यांची भूमिका असलेले चित्रपट मी आवडीने पाहिले. या विषयावर आपण पुन्हा कधी बोलू. मोहन बाबू, तिला जायला सांगा.
मला तुमच्याबरोबर एकांतात काही बोलायचंय. एकांत? गौरी, यापूर्वी कधी आपण एकांतात बोललोय असं कधी झालं नाही, नाही का? आणि आता ते शक्य नाही, कारण मी तिच्याशी लग्न करतोय. लग्न? हम्म. मग प्रेम माझ्यावर केलं ते? तुला हे काय नवीन नाही, कारण तूही माझ्यावर प्रेम असल्याचं नाटक केलंस. प्रेमाचं नाटक? गौरी, या जगात सगळेच अमर बाबू नसतात ग. अगं माझं नशीब चांगलं म्हणून माझी संपत्ती संपायच्या तुझं तारुण्य ओसरलं गौरी. अगं आरशात बघ तुझा चेहरा. प्रेमाचं नातं अतूट असतं ग. अमर बाबू सारखा सच्चा माणूस तुझ्या आयुष्यात आला. खरं प्रेम केलं त्यानं तुझ्यावर, पण तू त्याला पायदळी तुडवलंस. त्या क्षणाला तुझा या जगाशी संबंध संपला गौरी. अगं मी तुला धक्के मारून बाहेर हाकलून देत नाही, हा माझा मोठेपणा समज. आय से गेट आउट. आय एम सॉरी अंजू. गोळी घालीन मी. तुझ्या त्याला ये गोळी भाग. गौरी 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 मला मारू नकोस. गौरी मी तुझे मम्मी. मुन्नी अमर बाबू. अमर बाबू तुझे इथे काय काम? मग तुझ्या मुलीला घेऊन माझ्याकडे कशाला आलीस? जा पुन्हा बाजारात जाऊन बैस. आणि तेवढे पैसे कमी पडले ना तर तुझ्या मुलीच्या पायामध्ये बदनामीचे चाळ बांधून तिला देखील नाचव. अमर बाबू. अमर बाबू मी कबूल करते की मी गुन्हेगार आहे. तिला तुमच्या घरात आसरा द्या. हे एका सभ्य माणसाचं घर आहे. हे जर माझ्याकडे राहिली तर तो सिलसिला पुढे चालू राहील. थांब गौरी. बापाने मुलीला घरात घ्यायला नकार दिला तर एक आई या नात्यानं मी तसं करू शकत नाही. एका बुद्धिमान माणसानं केलेल्या चुकीची शिक्षा या गरीब मुलीला कशासाठी? या जगात ती तुमच्यामुळे आलीये. या घरावर तिचा हक्क आहे. ये बेटी इकडे ये. आई वडील भाऊ या सर्वांचं प्रेम मिळेल. तू आमची आहेस. तू माझीच मुलगी आहेस. मीच तुझी आई आहे. चलिए मैडम ले चलो इन्हें.